उलटी पालती आजी पालती आजी पालती उलटी पालती उलटी पालती कोण नव्हतं की कधी कोण नव्हतं की आजी मस्ती 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 झोप झोप नाही झोपायची चावतं मला चावतं मला चावतं मला चावतं मला चावतं त्याकडे हे मला बघ 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 कशा मला चावतं चावते मला आजी 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 कोण चावते कसं चावते हा कोण चावलं मला कोण चावलं मला बदमाश चावतो मला मस्ती करायची मस्ती माझ्या हाताची मस्ती अच्छा मागे माझ्याकडे त्या सगळ्या बरण्या पडून सगळे धान्य एकत्र झाले होते बघा. तर ते सगळं स्वच्छ केलं, त्यानंतर ते भाजलं आणि ते दळून आणलं. तर हा मल्टीग्रेन आटा आहे. खूप सगळ्या मैत्रिणींनी त्यावेळेस मला कमेंट करून सांगितले होते की तू त्याचे थालीपीठ करू शकते दळून आणून. तर मी तसंच केलं आणि त्याच्यामध्ये मी जिरं, मीठ, त्यानंतर धणा पावडर, लाल तिखट या सगळ्या वस्तू टाकून घेतल्या. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी काय केलं, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण ते देखील दळून घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं मी पांढरे तीळ देखील ॲड केले. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर ॲड केली आणि नंतर मग ते मिक्सरमध्ये दळलेलं हिरवी मिरची, जिरं आणि लसूण हे थोडं जास्त वापरायचं म्हणजे थालीपीठची चव एकदम अप्रतिम लागते. तर ह्या कोरड्या ज्या जिन्नस आहे त्या सगळ्या मी आधी व्यवस्थित करून घेते. ओवा मी घातला होता की नाही माहीत नाही, पण ओवा घातल्यावर अजूनच छान टेस्ट लागते आणि पचनालाही सोपं होऊन जातं. तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून तेही यात घातलं आणि याचा एक असा पिठाचा कणकेचा या ओला गोळा मी असा तयार करून घेणार आहे. आपल्याला कल्पना आहेच की थालीपीठला कशी कन्सिस्टन्सी हवी पिठाची, त्या पद्धतीने मी हा गोळा मळून घेतला. आणि माझे पोळ्या ठेवायचे 2 नॅपकिन आहे. थोडंसं मीठ आणखी घातलं मी. तर ते जे नॅपकिन आहे त्यातलाच मी नॅपकिन ओला करून घेतला, कारण ओल्या कपड्यावर थालीपीठ थापायचे असतात. तसे तर माझ्याकडे पांढरे कपडे देखील आहे, उपरणं वगैरे असे असतात ना पांढरे मिळालेले. पण काय होतं ना, ते पांढऱ्या कपड्यांना खूप डाग पडतं आणि ते दिसायला खूप विचित्र दिसतं. त्याच्यामुळे मी पांढरं नाही घेतलं, पोळीचाच कपडा घेतला आणि त्यामुळे मी हळद देखील कमी टाकली. तर तो कपडा अशा पद्धतीने ओला करून घेतला नॅपकिन आणि त्याच्यावरती आणखी थोडंसं पाणी मी टाकून अजून ओलं केलं, जेणेकरून इझिली ते थालीपीठ तव्यावर पडेल. आणि हे बघा असा एक बॉल करून घेतला त्या कणकेचा आणि पाण्यामध्ये बोटं बुडवून असं छान असं बोटांच्या मदतीने थापूनच आपल्याला थालीपीठ बनवायचं असतं. आता थालीपीठची भाजणी पण मिळते, थालीपीठची भाजणी रेडीमेड पण मिळते नाही का, परंतु आपल्याला नाही माहिती त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं काय नसतं, प्रिझर्वेटिव्ह असता की नाही. हां, कुठे घरगुती छान मिळत असेल तर नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि बऱ्याचदा आपल्याला बायकांना नाश्त्याचा खूप प्रश्न पडतो आणि तेच पदार्थ किती करणार नाही का, शिरा, पोहे, उपमा वगैरे. तर अनेक लोक साऊथ इंडियन ब्रेकफास्ट देखील करतात, जो आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो. मी खरं सांगते, इडली, डोसा, हे जे प्रकार आहे ना, उत्तप्पा, तर ते फर्मेंट केलेलं असतं त्याच्यामुळे ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं. किंवा कोणी हेवी ब्रेकफास्ट करतं, कोणी भाजी पोळीचा देखील ब्रेकफास्ट, म्हणजे डायरेक्ट कोणी जेवणही करतं, ब्रेकफास्ट स्किप करता. पण तुम्ही ब्रेकफास्ट करत असेल तर आपण असे नक्कीच थालीपीठ बनवू शकतो. इवन लंचलाही खाऊ शकतो, असं काही नाही की ब्रेकफास्टलाच खायला पाहिजे. तर हे बघा मी जे माझं घरी बनवलेलं तूप आहे, साजूक तूप, तर अशा पद्धतीने त्याला होल केले आणि त्याच्यामध्येही टाकले थोडं आणि साईडनेही असं थोडंसं तूप सोडलं. पहिलं थालीपीठ जे आहे ते थोडंफार लटकतंच, परंतु मी तुम्हाला सांगते की खूप म्हणजे खूप टेस्टी झाले हे थालीपीठ. खायला इतके छान, इतके चविष्ट लागले. आणि याआधी पण मी करायची, थालीपीठचं पीठ बनवायची, पण बऱ्याच दिवसापासून बनवलं नव्हतं खरं सांगते तुम्हाला. तर हे थालीपीठ दह्याबरोबर
किंवा मग खुरसणीची चटणी, तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी, लोणचं किंवा ते नुसते खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात. आपण जर हिरवी मिरची, लसूण आणि ते जर भरपूर वापरलं ना, मग त्याच्याबरोबर काही घ्यायचीसुद्धा गरज नाही. तर खूप टेस्टी झालं माझं हे मल्टीग्रेन आट्याचं थालीपीठ. आणि जसं मी म्हटलं, तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीबरोबर ते एन्जॉय करू शकता किंवा कुठली सुक्की भाजी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. तर अशा पद्धतीने मी इथे थालीपीठ सगळे बनवलेले आहे. आणि बघितलं ना, आपला शेरू किती मन लावून गणपती बाप्पांना बघतोय, अथर्व शीर्ष ऐकतोय. मी टी व्हीवरती लावून दिलं तर तो एकदम असा टी व्हीच्या जवळ जाऊन बसला आणि गणपती बाप्पांकडं एकदम एकटक लावून बघतोय मस्तपैकी. हे माझं भाज्या वगैरे धुवायचं जे आहे गाळणी ते बघा, आणि त्याच्यामध्ये जाऊन पण बसतो पूर्ण छानपैकी मस्त. त्याच्या नादी लागलाय, त्याच्याबरोबर खेळतोय आता. शेरा अजून त्याला काही रिअलाइज होतच नाही की आपलं नाव शेरा आहे. ज्या गोष्टींमधून आवाज होतो, जे हलते चालते ओढते, ते बघा कागदाचा बॉल करून द्यावा लागतो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आहे मंडे, सोमवार आहे आणि मी तुम्हाला सकाळी सकाळी थोडीशी अशी मी रेडी झालेली दिसते. मी ब्लॅक कलरची अनारकली वेअर केली आहे. रेडी मी का झाली तर माझ्या आईन त्यांच्याकडे आज एक प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम काय आहे काय नाही मी ते गाडीत बसल्यावर तुम्हाला सांगेल. आत्ता माझ्या मागे जरा गडबड आहे, तर मी एकदा माझे कामं संपवते आणि गाडीत बसल्यावर तुमच्याशी बोलते. इथे प्रतीक आपल्या शेरूला खेळवतोय आणि हे प्रतीकच्या फ्रेंडने शेरूसाठी खूप छान खेळणं दिलंय. मला खूप आवडलं. मी तिला फोन करून थँक्यू म्हणणार आहे, कारण शेरू खूप एन्जॉय करतो ह्या खेळण्याबरोबर. खूप उड्या मारतो, मस्त त्याची एक्सरसाइज होते. तर चला आता मी पटकन प्रतीकसाठी ब्रेकफास्ट बनवते. आणि आज माझा उपवास आहे, परंतु आता तो उपवास मी सोडणार आहे. जसं मी म्हटलं का सोडणार आहे, सिन्नरला सोडणार आहे. बाय द वे, इथे तुम्ही बघू शकता मेथींच्या पराठ्याची मी तयारी केली आहे. प्रतीकसाठी मी मेथीचे पराठे बनवते. रू किती शांत बसला करीनाकडे. बात नाही प्रशांतजी. चल येऊ का मग प्रतिका, एन्जॉय युअर टाइम विथ युअर शेरू. 11:15 वाजले, तर आमची जेवणाची वेळ, आम्ही असं 1 नंतरच जेवतो. जेवणासाठी का चाललो आहे तर आज माझ्या आई त्यांच्या घरी सप्त्याची पंगत आहे. तर सप्त्याची पंगत म्हटल्यानंतर खूप सगळ्या मैत्रिणींना समजलं असेल, त्यांच्या गल्लीमध्ये सप्ताह बसला आहे. तर 7 दिवस कीर्तन प्रवचन असं होत असतं. कीर्तनकर बाबा येतात, प्रवचनकर बाबा येतात आणि मग ते जे असतात सगळी भजनी मंडळी 25-30 लोक साधारण, तर मग लोकांकडे त्यांना जेवायचं आमंत्रण असतं. त्याला सप्त्याची पंगत म्हणतात. तर ती आईन त्यांच्या घरी आज सप्त्याची पंगत आहे. तर माझी छोटी भाऊजाई स्वातीचा फोन आला होता, आईचाही आला होता की या बो तुम्ही. तर आणि 2-3 दिवसापूर्वीच जाऊन आलो होतो, त्याच्यामुळे मला विशेष इंटरेस्ट नव्हता जाण्यात. पण म्हटलं चला देवाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या करीना मॅडम, हाय करीना. तर करीना आली आहे, तर मग करीनाची पण भेट होऊन जाईल. आजी बाबांची, मामा माम्या सगळे चिल्ले पिल्ले त्या सर्वांची करीनाची भेट होऊन जाईल. या उद्देशाने मग आम्ही निघालो. प्रशांतजी तर सकाळी लवकर गेले, ते साईटवर त्यांना काम होतं म्हणून कामाची लाईन लावून मग ते परत आले आम्हाला घेण्यासाठी. आणि आता आम्ही तिघं जात आहोत. प्रतीकला यायचं होतं, पण आता शेरूमुळे असं नाही करता येणार, तर शेरूसाठी प्रतीकला घरी थांबावं लागलं. आणि आम्ही तिघं आता जातोय. पवार साहेब आपली गाडी चालवत आहे आणि त्यांचं ब्रिजचं काम जे चालू आहे आणि प्रचंड आता ऊन पडायला लागलं. त्या उन्हामुळे प्रशांतजी आपले असे चांगले काळे कुळकुळीत होऊन गेले. पण काय म्हणता ना, माणसाचं काम बघायचं असतं नाही का. हॅलो गाईज, आणि ही बघा अक्का बाळा अक्का माझ्यासाठी जेवली नाही आतापर्यंत, माझी वाट बघते. इथं आपला तेजू दादा जेवतोय. कसं आहे जेवण बेटा? हाय वीर, कसं आहे बेटा? छान मजेत. हाय स्वरा,
जिलेबी खा, जिलेबी खा. हा शारदा, आई बी तुझ्याकडे तर लक्षच नाही. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? चला. आशा करते की सगळे मजेत असाल. हो, हे बघा आपल्या शारुत आहे किती मजेत आहे बघा. छान छान. पांडुरंगांना प्रार्थना करते. मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगत असते की आई विठ्ठल रुक्माईची पूजा करते, पुजारी आहे. तर हेच ते भगवंत. आणि मी देवाला अशीच प्रार्थना केली की माझ्या आईच्या मनाला शांती लागू दे. खूप ती अशी विचार करत असती, कंटिन्यू विचार करत असते, कायम विचारांमध्ये असती. तर पांडुरंगांना मी कळकळीची विनंती केली की माझ्या आईला फक्त अशी शांत राहिली पाहिजे. तिने खूप विचार करत असती. आजी वर बसूनच पूजा करते. छान मस्त फेटा किती छान आहे पांडुरंगाचा, गुलाबी कलरचा. छान आहे, छान. बाई ग, यांना इथे कोणी आणलं खुर्ची स्टूल? कोणी? बाई ग, किती गुणाचं आहे ग बाई लेकरू. हे बघा, वीरना माहिती आहे आपले मामा बिचारे खूप बारीक असल्यामुळे खाली बसून जेवू शकत नाही. त्याच्यामुळे ही पा मामाची काय वरीन पा का बरं बाबाची चटणी घरी तर आता हो म्हणती. हा, चपाती नाही का यांना? हा, द्या ना. म्हणजे बाळा अक्का कुठे गेली? पण मला पण खाली बसून जेवायला अलाउड नाही ना ऑपरेशनमुळे. रागव ग बाळा अक्का, रागव रागव. हा, हो, आमच्या बाळा अक्काला आम्ही सगळे घाबरतो. रागव ग बाळा अक्का, रागव. ऑपरेशन झाले, स्वतः मस्त खुर्ची बसले. ती बायको बिचारी उभी, तिला बसू द्यायचं. तू कधी आली ग शारदा? सकाळी आली. किती वाजता? हो का? स्वयंपाक मग काय पोळ्याच केल्या का तुम्ही? हां, तर हा जो स्वयंपाक आहे तो माझी भाऊजाई ज्योतीने केलेला आहे. आणि सगळेजणं सांगताय की स्वयंपाक खूप छान झाला. ॲक्च्युली स्वातीला अडचण होती आणि हा देवाचा याचा स्वयंपाक होता. तर ज्योतीने एकटीने सगळा स्वयंपाक केला. पोळ्यांना फक्त मदत लागली. किती लोकांचा स्वयंपाक बनवला? 70. अरे वा, 70 लोकांचा स्वयंपाक एकट्या माझ्या भाऊजाईने बनवला. आणि ती आधीपासूनच ह्या सगळ्या स्वयंपाकात वगैरे हुशारच आहे. आणि छान. हं ज्योती, प्राऊड ऑफ यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अच्छा, आमचं बघून शिकली. चला, आम्हाला क्रेडिट देते मोठ्या मानाची. ते आमचे बाळा अक्का पण ती किती लोकांचा स्वयंपाक करू शकते ग तू एका वेळेस एकटी? आमची बाळा अक्का 500 लोकांचा स्वयंपाक एकटी करू शकते बघा गाईज. आणि जशी ननंद तशीच भाऊजाई. मी पण करू शकते 1000-2000 पण कधी आता वेळ नाही आली तशी करायची. पण मी करू शकते, नाही का ग बाळा अक्का? मोठं करू शकते पण पोळ्यांना मदत. हा, पोळ्या. यांनी तुला गाडी शिकवली आहे? आणि हो, हे बघा, हे मिस्टर पवार यांनी मला स्कूटी चालवायला शिकवली. मला स्कूटी येत नव्हती. काय झालं ॲक्च्युली, हे एका फॅटवर राहत होतं, तिथे एक स्कूटी होती. मी बघितलं. आता कसं माहिती का, आपल्याकडे काही गोष्टी नसती का, आपल्याला तिथे रस्ते हे असतं. थांब, गाडी जाऊ दे, थांब. त्याच्यावर मला स्कूटी म्हणजे खूप काय वाटायचं. मी यांना बोलली मला स्कूटी शिकवते. हो, कसा दिवस मला शिकवत होती. हे तुझ्या मागे बसले होते? मी अक्षय मागून जीव घेऊन पळत सुटलो, धरली, पकडली गाडी. नाही तर कुठेतरी सेम शारदानी केलं होतं ड्रीम सिटी. आणि भाऊ ओढतात. तर वाव, ए मला कलर खूप आवडला, नाईस कलर. ही बघा, आमच्या श्रुताने मम्मीला छान अशी गाडी घेऊन दिली आहे, 2 व्हीलर. आत्ताच घेतली ना? हो, 26 जानेवारी. हां, 26 जानेवारीला घेतली आहे. कलर किती छान आहे. आणि तुम्ही असे उभे उन्हामुळे चेहऱ्यांवर सावल्या आल्या आहे तुमच्या. चला, गाड्याच गाड्या येते. खरंच यांनी मला गाडी शिकवली होती. खरंच. हा ना, बिचारे. थँक्यू प्रशांतजी. माझ्या बहिणीला गाडी, माझ्या सगळ्या बहिणींना गाड्या शिकवल्या ॲक्च्युली यांनी. हॅलो एव्हरीवन. तर माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की माझी ही बहीण ही LIC एजंट आहे. परंतु का कुणास ठाऊक, ज्यावेळेस मी तिला बोलले की अगं मला पॉलिसी काढायची आहे, तर तिने चक्क मला नाही म्हटलं.
पण तुमच्यापैकी जर कुणाला काढायची असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला हिचा नंबर देईन आणि मग तुम्ही हिच्याकडे LIC पॉलिसी काढू शकता, जीवन की साथ भी जीवन की बात भी. बरोबर. तुम्हाला काही एक्सप्लेनेशन नाही द्यायचं, तुम्ही मला नाही म्हटलं माझी काढायला. नाही एक्सप्रेशन काय काय सगळ्याच गोष्टी ना आपल्याला आपण सांगू नाही शकत सोशल समाज माध्यमावर नाही आपल्याला सगळ्या गोष्टी सांगता येत. कारण मी कुणाला डायरेक्टली नाव नाही ठेवत, पण सगळेच लोक आपल्या फेवरमध्ये असतात असं नाही. 99% लोक आपल्या फेवरमध्ये असतात, पण 1% लोक लई पण एक्सपिरियन्स आले, मला पण एक्सपिरियन्स आले, ज्या नको त्या गोष्टी बोट ठेवतात आणि मला ते नाही नको करायचं होतं, त्यामुळे मी ती पॉलिसी नाही काढली. हां, ॲक्च्युली तिला काही बॅड एक्सपिरियन्स आले, मी फ्रँकली सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे ती बोलली की नाही आपल्यामध्ये नको, तुला काढायची तू कुणाकडे काढ. बघा म्हणजे आणि किती बलिदान का की आमचं रिलेशन छान राहिलं पाहिजे. थँक्यू मला. खूपच जास्त झालं काय जात. ए काय पैसे काय करते तू? त्यांना पैसे ते 500 त्यांनी नाही दिलंय, हे दिले. मी दिलंय. कोणाला दे? बोललंच नाही माझ्यातर्फे तुला. हे बघा, आता तिच्यासाठी मला तिने मला दिले. ठीक आहे, चला माझ्या घरात बसू. ठीक आहे. उचललं नाही जाते. ऍक्च्युली बाळा अक्कानी दादांना वॉटर मेलन आणलं होतं, तर ते काही बरोबर निघलं नाही. तर दादा आत्ता तिला ऐकवत होते की बाई तू आणले, आता मध्ये थोडी घुसून बघता येतं आतमध्ये कसं आहे काय आहे. तर दादा ज्या फक्त तिची गंमत करताय. अहो दादा, आम्ही येताना नेहमी पांढरे पेरू बघण्याचा प्रयत्न करतो की दादांना पांढरे पेरू आवडता, पण पांढरे पेरूच भेटत नाही, लालच असता. आणि उन्हाळ्यामध्ये रोज टरबूज खायचं असतं, चांगलं असतं त्याच्यामध्ये. हा, पण ते काय कोणी मध्ये पाहत नाही ते खराब मध्ये. हा का, म्हणजे त्याला चवच नव्हती. मग या पुढे म्हणलं यांनी पण आणलं होतं घरी. मग स्वस्तीनं ठरवून आणलं होतं चांगलं. हो ना बाळाताई, बोलवती ज्योती इकडे. अगं तो उभा राहिला ना, तो नवनाथन ते पोरं त्या कुलपीवाल्याला जेवू घातलं. नाही म्हणतात ते काय भैया, पापा भी बोल रहे. आणि ही बघा, ही आहे भावना. हाय भावना. भावना माझ्या मामे भावाची होणारी लाईफ पार्टनर आहे. आणि माझा मामे भाऊ जो की माझ्या लहान भाऊजाई स्वातीचा भाऊ, त्याचं नाव काय ग? महेश. सॉरी मी विसरली. तर हे बघा आमच्या महेशची होणारी ही भावना, ही माझा आशीर्वाद घेते. आयुष्यमान भव, तुझ्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो भावना. करू द्या नंदाई भाऊ आहे प्रशांतजी. आलेले आहे छान छान साडी घालून. या अक्काबाई बेल्ट लावून माझ्यासारख्या. हाय प्रिया, काय ग बेटा तू येत नाही? कुठे आहे मग तू आता? हो का. इथे अर्चना सगळ्यांचे आशीर्वाद घेताना. अर्चना आमच्या ज्योतीची बहीण आहे, छोटी निघाली ती आता जायला, तर आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते. तुम्ही दोघी मैत्रिणी होता का? नाही. हो का. हा, छान. हे श्रक कुठे घेतलंय तू? छान दिसतंय. अगं काय व्हायचं? खूप जुना आहे. हाय आरू. आहे की प्राचीन काळात 12व्या शतकामध्ये जेव्हा भारताचा दुसऱ्या राष्ट्रांशी संपर्क समुद्रमार्गे आला, भारतातून काय काय तिकडे जात होतं, पोपट, मोर, रेशम वस्त्र, असे हस्तदत्त, असे खूप सारं भारतातून तिकडे अरब देशांकडे जात होतं. तिकडून इकडं काय येत होतं, मी त्याला सांगितलं की तिकडून इकडं सोनं येत होतं आणि पेय जे होतं दारू मदिरा ती यायची. तो म्हणतो बाई तो पण आपल्याला नाही ना परवडला. असा व्यापार भारतात होता. बाई पण तो व्यापार आपल्याला नाही ना परवडला. वाटत त्याचं म्हटलं किती विचार जास्त त्याच्याही त्रासलेला आहे ना, म्हणून सांगते इतकं भारी, इतकं हुशार बरोबर तुझं. आणि खूप छान. म्हणजे आता तो बाय
खूप असं शांत आहे, वचवचाने. वचवचाने. म्हणजे तो मस्ती करायचा आरुषी पण जेव्हा मी म्हणजे ऍटलीस्ट ठीक आहे तेवढं तरी मी आजी साईडला आहे मग तेवढंच तो आरूचं नाव घेऊन घ्यायचा. पण माझ्या समोर परत काहीच नाही म्हणजे एकदम शांतपणा असं छान. चिडचिडा पण भरपूर आहे आपल्या समोर. नाही नाही तुझं आर्यन आणि यश असते का मग त्यांची बापरे तो लहान असताना गेलं त्याला काय त्याचा आनंद जाहीर करायचा म्हणजे नाही त्या गाड्या टाकल्या आमच्या दोघींच्या धड 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 पडत त्या दाराकडे जायचं. अरे अरे नको नको आपण अरे शौर्या पण हा. आणि त्या आमचं नवीन आजीला आवडत नाही पाय नका देऊन अरे त्यांना विचारण पाय देऊ देत नव्हती की आजीला नाही आवडत नाही काय काही नाही खाऊ देत त्यांचा ते आनंद ते असं जाहीर करायचे म्हणजे आजी ती आजी आली हा खूप त्यांना आनंद कपडे बिपडे काढून ते पळापळी. ए पिलू चल ना आपण जाऊ ना. या लुगड्याचं ह्या साडीचं विचारत होती काय तू याला त्या याच्यामध्ये टाकायचं का टाकलं होतं का मग हा तो कलर दुसरा पण कलर जाईल ना त्याचा काळा हा मी आईला तेच म्हटलं पण एका कपड्याचं कारण मी म्हटलं एकदा यांचे कपडे टाकले आणि त्याच्यात मी कलरचे पण कपडे टाकले आणि यांची मी सेपरेट भिजवत असते ना काय का बरं हा ना मग विचारते बोलवायला त्याला तर मी आईला म्हटलं तर काळा कलर खराब होऊ शकतो म्हटलं त्याच्याने. आणि इथे हे चहाचे ट्रे भरून आलेला आहे स्वाती घेऊन आलेली आहे. तुम्ही गेस करू शकता याच्यामध्ये हा जो स्पेशल कप आहे तो स्पेशल पर्सनचा आहे म्हणजे माझा. बापरे खूप जास्त नाही झाला. आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर माहेरी हा गुळाचा चहा पिते केवढा मस्त. आणि आता 4:30 वाजले आमच्या चालल्या इथे गप्पा. अक्काबाईला आम्ही बरोबर घेऊन जाणार आहे. वीर बाळ आलेला आहे आमचा 1 किलो खारी घेऊन जे अक्काने घेतलेलं आहे. बघा 1 किलो खारी आणण्यात आलेली आहे. अक्काने घेतली करीनाला खाऊ म्हणून. इथे आपले डुगुजी नवीन नवीन कपडे घालून तयार झालेले आहे. सीमाताईंना आमच्या मॅडमांना ड्रॉप केलेलं आहोत आणि आता आम्ही निघतो. त्या आम्हाला लिंबू सरबत घ्यायला आग्रह करताय पण अगं भूक नाही आत्ताच चहा पिला ना आम्ही आता चहा मध्ये काय सर्व हो पोटामध्ये सगळं मिक्सचर होऊन जाईल ना. बाय बाय. आणि आता आम्ही यांना सोडणार आहोत आपल्या शारदाताईंना. तुमच्या झाडाचे लिंब काय म्हणता शारदाताई? उन्हाळा आला जेव्हा त्याची गरज असते तेव्हा कमी होऊन जातात असंच असतं ते. ते आपल्या हो थोडस चेंज म्हणून सगळ्या मावशांकडे 2-4 दिवस काय ना 8-1 दिवस काय ना. हा नाही सीमा मावशी म्हणेन तिला माझ्याकडे पण 2 दिवस राहायचं म्हणे. चल येऊ का? बाय बाय. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही आमच्या घरच्या दिशेने निघालेलो आहोत. 1 किलोच्या खारी ज्या मावशीने आणल्या आहे प्रतीक करीनासाठी गरमागरम तर आम्ही असं पोतच खारीचं घेऊन बसलो आणि ते छोटंसं वाडगं तुम्ही बघू शकता प्रत्येकच्या शेजारी तेवढं वाडगं एकदा भरून फिनिश केलं. तेवढं भरून त्या फिनिश केल्या एवढंसं छोटूसं. पप्पांनी पण खाल्ल्या. आणि हे बघा शेरू बघा शेरू थँक्यू आदिती बेटा छान खेळलं पाहिजे आमच्या शेरूला. कधी आवडेल आपल्या प्रतीकला कधी आवडेल आपल्या प्रतीकला मुलगी. मी तर वाट बघते बाई आवडावी. चिंगुडा मग काय म्हणणार नाही रे प्रत्येक मस्त खुशी खुशी करून घेऊ. नक्की ना व्हिडिओवर आहे बरं का व्हिडिओवर आहे. हो समाजाची पाहिजे फक्त. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि अक्काबाई आणि आम्ही डॉक्टरांकडे चाललेलो आहे. ते बघा तिचा MRI घेतला फॉलोअपलाच ती आलेली आहे. तर आता आम्ही निघतोय डॉक्टरांकडे जाण्यासाठी. हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या एक अशी न्यूज मिळाली ज्याच्यामुळे माझा चेहरा पडून गेला. इतकं मुश्किलने मी कमी केलेलं वजन 1 महिन्यामध्ये परत 2 किलो वाढलेलं आहे. सिन्नरला सारखं जाण्यामुळे झाले मला त्रास वाटतो. कारण डाएट फॉलो नाही होत ना तिकडे. बॅड न्यूज फॉर मी. अक्षरशः म्हणजे किती किलो वाढलं बेटा? लास्ट इयर पेक्षा आता 12 किलोज वाढले. 1 वर्षामध्ये आणि 12 किलो वजन वाढवलं आहे. आता आई म्हणून मी याला खूप समजून सांगते पण हा माझा ऐकतच नाही. आत्ता 1 किलो खारी खाऊन आला चहावर. हंडाभर चहा बनवला होता आणि त्याच्याबरोबर 1 किलो चहा खारी खाल्ली गाडी झाली. नाही इथे दुखतंय का? हे जे बोट आहे माझं इथे दुखतंय का? नाही आहे ते
आणि इकडे पुढे दुखतं मग नाही, इकडे. इकडे नाही दुखत ना फक्त हा दुखतो ना हो. हे मी करून देतो याची काही काळजी करू नका. जिथे माझं ऑपरेशन झालं आमचे भाचं जावई डॉक्टर दीपक दातरंगे त्यांच्याकडेच बबला अक्कालाही ट्रीटमेंट चालू आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.